स्टडी सेंटर. तर आज आपण पवित्र पोर्टलद्वारे नवीन जे काही नोटिफिकेशन आहे ते निघालेलं आहे. न्यूज अपडेट आहे दिनांक 16/8/2026चे. शिक्षक पदभरतीसाठी आलेल्या जाहिरातींमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर मोठा अन्याय झाल्याच्या प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेल्या वक्तव्याबाबत खुलासा. कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. शिक्षक पदभरती करताना देखील संबंधित व्यवस्थापनावर बिंदू नामावली ठेवण्यात येते. आरक्षण धोरणातील बदल अथवा पदसंख्येत बदल झाल्यास नवीन पदभरती करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासण्यात येते. अद्ययावत बिंदू नामावली विचारात घेऊनच पदभरती करण्यात येते. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदे कार्यरत शिक्षक विचारात घेऊन त्यानुसार रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येते. संबंधित व्यवस्थापनाकडून तपासलेली बिंदू नामावली विचारात घेता त्यात ज्या आरक्षणाची रिक्त पदे दर्शवली आहेत तीच पदे पदभरती करताना विचारात घेतली जातात. त्यामुळे पदभरती करताना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनांकडे मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन जाहिरात येतात. उदाहरणार्थ, एखाद्या आरक्षणाची अगोदरच पदे भरलेली असल्यास त्याची जाहिरातीत कमी पदे येऊ शकतात. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. यानुसार 80% मर्यादेत जाहिरात घेण्यात येत आहेत. पवित्र पोर्टलमार्फत त्या व्यवस्थापनाकडून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोन्ही मिळून प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर जे काही रिक्त पदे आहेत ते आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहेत. तर याच्यामध्ये काही 950 पदे आहेत, ते पदे वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग SC करता रिझर्वेशन 13% आहे. टोटल पोस्ट आहेत 3277 आणि पर्सेंटेज आहेत 10.51. नंतर ST करिता आहे 60% आरक्षण आहे आणि पदे आहेत 3341 आणि त्यांच्याकरिता जे पदं आलेले आहेत पर्सेंटेज 10.72. ST पेसाकरिता आहेत 2674 आणि पर्सेंटेज 8.58. विजेकरिता 3% आरक्षण आहे, तर त्याच्याकरता पदं आलेलं आहेत 916 आणि त्यांची टक्केवारी आहे 2.94. NTB करिता 2.50% आरक्षण आहे आणि पदे आलेले आहेत 494 आणि त्यांच्याकरिता जे टक्केवारी आहे 1.58. NTC करता 3.50 505 पद आहेत 1.62%. नंतर NTD करता 2% आरक्षण आहे 337 पदे आहेत आणि त्यांच्या आरक्षणानुसार 1.8% पदे देण्यात आलेली आहेत. नंतर आहे SBC करिता 2% आहे 342 1.10%. नंतर OBC करता 19% आरक्षण आहे आणि 39 पदे आलेली आहेत आणि 12.63%. तर इथं 19% आलं पाहिजे होतं त्या, परंतु यापूर्वी OBCच्या भरलेल्या आहेत जागा, म्हणून आपल्याला OBC करता आरक्षण इथं 12.63% पाहायला मिळतं आहे. SCBC करता 10% आहे आणि 2727 पदे आलेली आहेत आणि 8.75% आरक्षण ना ही पदे आपल्याला पाहायला मिळतात. EWS करता 10% आहे आणि 2399 पदे आलेली आहेत आणि 7.69%. नंतर आहे जनरल करिता 28%. तर जनरलच्या संपूर्ण जागा आहेत 10,228, जवळपास 32% याच्यामध्ये आपल्याला आरक्षण पाहायला मिळते. 28% असायला पाहिजे, तर 4% त्याच्यात एक्स्ट्रा आहेत. त्यामध्ये आपण ज्या काही पेसाच्या ओपनच्या आहेत त्या ओपनमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. असं आरक्षणाचं जे क्रायटेरिया 100% आहे आणि ज्या काही पदसंख्या आहे 31,179 आणि 100% हे आपल्याला पाहायला मिळते. वरील तक्त्याचे अवलोकन केले असता कोणत्याही प्रवर्गावर अन्याय झालेला नाही. सर्व प्रवर्गाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत. उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी आरक्षित प्रवर्गातील सर्व उमेदवार खुल्या प्रवर्गाच्या आलेल्या जाहिरातींना देखील गुणवत्तेनुसार पात्र आहेत. वरील तक्त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अनुसूचित जाती ST या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कार्यरत संख्या कमी आहे, त्याचा अनुशेष दिसून येतो. त्यामुळे ST प्रवर्गासाठी 7% असून जाहिरातीमध्ये 10.72% जागांचे प्रमाण दिसून येत आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक 11/2/2026 रोजीच्या तरतुदीनुसार पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली निश्चित करण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदांची संख्या मोठी आहे. शासन निर्णयानुसार आरक्षित प्रवर्ग 50% व खुला प्रवर्ग 50 याप्रमाणे तरतूद असल्याने पेसा क्षेत्रात आता खुल्या प्रवर्गाची देखील पदभरती होत आहे. त्यामुळे देखील खुल्या प्रवर्गाची पदे जास्त दिसून येत आहेत, यानुसार आपल्याला दिसून येते. 12. प्रसारमाध्यमाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून जाहिरातीमध्ये 30,209 पदे NTC प्रवर्गाचे 11,000हून अधिक उमेदवार तर फक्त 100 जागा जाहिरातीत आल्याची माहिती पसरत आहे. त्याबाबत स्पष्ट उमेदवार करण्यात येते. NTC प्रवर्गाचे 7,546 उमेदवार आहेत तर 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. यावरून प्रसारमाध्यमांमध्ये विसंगत माहिती पसरवली जात असल्याचे दिसून येत आहे. विजा अ 3%, भटक्या जमाती ब 2.5%, भटक्या जमाती क 3.5%, भटक्या जमाती ड 2% यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण लागू असले तरी एकूण आरक्षण 11% इतके आहे. प्रत्येकाच्या आरक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते अंतर्गत परिवर्तनीय आहे. त्यामुळे एखाद्या प्रवर्गात कार्यरत जास्त असल्यास एकूण 11% मर्यादा विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यरत असलेले विचारात असल्यामुळे जाहिरातीत प्रमाण कमी दिसून येते. पवित्र पोर्टल प्राप्त झालेल्या जाहिराती विचारात घेता 1 ते 5 पदे नमूद केलेल्या 1915 व्यवस्थापन आहेत, तर 6 ते 10 पदाची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 307. 11 ते 15 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 90 आहे. 16 ते 14 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 45. यावरून 20 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 2,357 असून त्यातील एकूण पदे 8,582 इतकी पदे आहेत. जिथे आरक्षणाचे प्रमाण कमी असणाऱ्या प्रवर्गाच्या जाहिराती येण्याची शक्यता कमी दिसून येते. पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिराती त्या व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी जाहिरात मान्य करण्यापूर्वी बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांची मागणी केल्याची खात्री करूनच जाहिरातीस परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आलेल्या जाहिरातीतील पदे योग्य आलेली आहेत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.